नमस्कार प्रेक्षकांनो, झी मराठी वाहिनीवरील येणारी लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनलेली आहे। या मालिकेत येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आकर्षित करत असतात। या मालिकेमध्ये आपल्याला नुकतंच जयंत आणि जान्हवीचं लग्न सोहळा पार पडताना दिसला आहे। त्या दोघांचे लग्न झालं, परंतु जयंतचा खरा चेहरा कसा आहे ते आणखीनही कोणाला समजलेलं नाही। पण जान्हवीसमोर जयंतचा खरा चेहरा आता हळूहळू समोर येतोय। प्रेक्षकांना वाटलं होते की जयंत हा मालिकेचा हिरो आहे, पण तो हिरो नाही। जयंत हा मालिकेचा खलनायक आहे आणि लवकरच आता तो त्याच्या खऱ्या रूपामध्ये आपल्याला दिसणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, जयंत जान्हवीवर खूप जास्त प्रेम करतो आहे, पण तो मालिकेचा नायक नसून खलनायक आहे। तो नेहमीच लपून जान्हवीचा फोन चेक करत असतो आणि लपून फोन चेक करत असताना जयंतला विश्वाबद्दल माहिती मिळते। तो जान्हवीने विश्वाला पाठवलेले सगळे मेसेजेस पाहतो आणि ते बघून त्याला खूप जास्त राग येतो। तो विश्वाला मारण्याचा निर्णय घेतो। याचाच अर्थ जयंतला जान्हवी जर कुठल्या मुलासोबत बोलली तर ते आवडत नाही। तर मग तो विश्वाची लाईव्ह लोकेशन घेतो आणि त्याला तिथे मारण्यासाठी जातो। पण लाईव्ह लोकेशनला गेल्यानंतर त्याला कळत नसतं की नेमकं विश्वा कोण आहे आणि तो कसा दिसतो। तो लाईव्ह लोकेशनला म्हणजे जान्हवीच्या कॉलेजला जातो। विश्वा कॉलेजमध्ये असताना तिथल्या सगळ्या मुलांमध्ये विश्वा कसा दिसतो हे जयंतला माहीत नसतं। त्यामुळे त्याचा प्लॅन पूर्णपणे फसतो। तर लक्ष्मी निवास या मालिकेचा रिमेक आहे। लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये जे काही घडतं ते याच मराठीतल्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये घडतं। आणि मालिकेमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की जयंतचं पहिलं लग्न झालेलं असतं आणि त्याने पहिल्या बायकोचा खून केलेला असतो आणि त्याचबरोबर एक डॉक्टर असतो, त्याचासुद्धा त्याने खून केलेला असतो। आणि एवढेच नाही तर जान्हवीची छेड काढणाऱ्यांनासुद्धा त्याने मारलेलं असतं। तर ज्यावेळेस जयंतचं पहिलं लग्न झालेलं असतं त्यावेळेससुद्धा तो जयंत पहिल्या बायकोवर खूप जास्त प्रेम करत असतो। पण त्याची पहिली बायको कॉलेजच्या एका मित्राला भेटण्यासाठी जाते आणि त्यामुळे जयंत खूप जास्त चिडतो आणि घरी आल्यानंतर त्याच्या पहिल्या बायकोचा तो खून करून टाकतो। आणि ज्यावेळेस जान्हवीसोबत दुसरं लग्न होतं त्यावेळेस जान्हवीची तब्येत खराब होते आणि ते डॉक्टरकडे जातो। तर डॉक्टरकडे गेल्यानंतर जान्हवीला तो हात लावून चेक करत असतो। त्यावेळेला डॉक्टर तिला हात लावून चेक करत असताना त्यावेळेससुद्धा जयंत खूप जास्त चिडतो आणि मग चिडल्यानंतर जयंत जान्हवीला घेऊन घरी येतो आणि मग परत तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि डॉक्टरचा खून करून टाकतो। आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस जयंत आणि जान्हवी बाहेर खाण्यासाठी जातात त्यावेळेस त्यांना गुंड काही परेशान करत असतात। जेव्हा गुंड जान्हवीची छेड करतात तेव्हा जयंतला बिलकुलच हे आवडत नाही। तिथून जान्हवी जयंतला कसं तरी घरी घेऊन येते, पण मध्यरात्री जयंत उठून जातो आणि त्या माणसाच्या अंगावर गाडी घालतो आणि मग सकाळी उठल्यावर जान्हवीला सांगतो की तुला ज्या गुंडांनी छेड काढली होती ना तुझी, त्या गुंडांना देवाने शिक्षा दिली। आणि मग जान्हवी त्याला विचारते की हे सगळं तुला कसं माहीत। त्यावेळेस तो तिला खोटं बोलतो की मी बातमी पेपरमध्ये आलेली आहे। तर अशा प्रकारे हा जयंत मालिकेचा हिरो नसून तो खलनायक आहे। जो कोणी जान्हवीला त्रास देईल त्यांना तो मारून टाकतो असे आपल्या मालिकेमध्ये दाखवण्यात आलेले आहे। तर जयंतच्या जाळ्यातून जान्हवी कधी आणि कशी बाहेर पडेल हे बघणं रंजक ठरणार आहे। तर लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आपली मराठीतील लक्ष्मी निवास ही मालिका आहे। त्यामुळे पुढे काय होणार आहे याची माहिती आपल्याला आधीच मिळालेली आहे। त्यामुळे तुम्ही लक्ष्मी निवास पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर सगळे लक्ष्मी निवासचे पुढील जे होणाऱ्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध आहेत।